मॉन्सियर एल.सी. डिसोजा मेमोरियल ट्रस्टतर्फे गास गावात भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन। 19व्या शतकाच्या मध्यभागी गास गावात पाद्री मॉन्सियर एल.सी. डिसोजा आले आणि त्यांनी गावाच्या विकासासाठी ऐतिहासिक कामगिरी बजावली। आध्यात्मिक उन्नतीसाठी चर्च उभारले, तसेच शैक्षणिक प्रगतीसाठी शाळेची स्थापना करून गास गावाचा कायापालट घडवून आणला। त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून सन 1999 मध्ये मॉन्सियर एल.सी. डिसोजा मेमोरियल ट्रस्टची स्थापना करण्यात आली। गेल्या 26 वर्षापासून हा ट्रस्ट गास गावातील गरीब व गरजवंत रुग्णांना आर्थिक मदत पुरवतो, आरोग्य शिबिरे आयोजित करतो, तसेच दवाखान्याच्या माध्यमातून नियमित तपासण्या करतो। या परंपरेला पुढे नेत रविवार दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत संत गोन्सालो गार्सिया विद्यालय गास येथे भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटलच्या सहकार्याने विविध महत्त्वाच्या रक्त तपासण्या जसे CBC, FSB, TSH, लिपिड प्रोफाइल, यूरिक ॲसिड, सिरम SGOT, सिरम SGPT, सिरम क्रिएटिन व ECG केवळ 200 रुपये नाममात्र शुल्क घेऊन करण्यात आल्या। तज्ज्ञ डॉक्टर्स व आरोग्यसेवक यांच्या उपस्थितीत शिबिर यशस्वीरित्या पार पडले। एकूण 147 जणांनी रक्त तपासणीचा लाभ घेतला, त्यामध्ये 51 जणांनी डायबिटीजची उपाशीपोटी व जेवल्यानंतरची तपासणी केली। या उपक्रमामुळे गावातील नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली। शिबिराच्या सुरुवातीला गास चर्चचे प्रमुख धर्मगुरू रेव्हरंड फादर जॉन्सन मिनेझिस यांनी प्रार्थना करून उपस्थितांना आशीर्वाद दिला। प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला परमेश्वराने हे विश्वच नाही तर प्रत्येकाला जीवन दिलेलं आहे। परमेश्वराची ही फार अनमोल अशी देणगी आहे जीवनाची। जीवन म्हटलं म्हणजे ते शरीर आलं, आत्मा आला, मन आलं आणि या सगळ्यांचं आपण देखभाल करणं हे महत्त्वाचं आहे। कारण प्रभू त्याच्या शब्दात म्हणतो हे देह मंदिर चित्त मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये परमेश्वर निवास करत असतो। तर या मंदिराची देखभाल करण्यासाठी रक्ताची तपासणी करणं फार महत्त्वाचं आहे। ट्रस्टचे सचिव श्री सुनील गोन्साल्विस यांनी गुलाब पुष्प देऊन उपस्थितांचे स्वागत केले, तर कार्याध्यक्ष श्री डेक्लान पेन यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व सभासदांचे आणि आर्थिक मदत करणाऱ्या दात्यांचे मनपूर्वक आभार मानले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मते मांडली। सर्वप्रथम माजी कार्याध्यक्ष श्री जोसेफ अल्फान्सो यांनी आपले विचार व्यक्त केले। मी जो अल्फान्सो, मॉन्सिनियर एल.सी. डिसोजा मेमोरियल मेडिकल ट्रस्टचे माजी कार्याध्यक्ष। मॉन्सिनियर एल.सी. डिसोजा मेमोरियल मेडिकल ट्रस्ट ही गोरगरीब लोकांसाठी मेडिकल आणि मेडिकल सेवा पुरवित असते। सर्वसाधारणपणे वर्षाला जर 2 वेळा तुमचं ब्लड चेक केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये काही आजार असेल ते समजून येतात व त्याप्रमाणे पुढील योग्य ते उपचार करता येतात। त्या दृष्टीने मॉन्सिनियर एल.सी. डिसोजा मेमोरियल मेडिकल ट्रस्टने मागील 10 वर्षापासून दरवर्षी मार्च आणि सप्टेंबर या 2 महिन्यात फ्री एकदम स्वस्त दरात ब्लड चेक कॅम्प आयोजित करते आणि त्याला लोकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असतो। जवळजवळ दर वेळेला 200च्या पुढे लोक या शिबिराचा लाभ घेत असतात। या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या ब्लड टेस्ट होतात, ECG होतं, त्यामुळे पुढील आजाराची त्यांना कल्पना येऊन योग्य ते उपचार होऊन त्यांच्या मोठ्या आजारापासून सुटका होऊ शकते। लोकांनी जे गावात लोक आहेत त्यांनी जास्तीत जास्त सभासद होऊन या संस्थेचा लाभ घ्यावा आणि ज्या सेवा पुरविल्या जातात, निरनिराळे कॅम्प आयोजित केले जातात, त्याचा लाभ घ्यावा ही सर्व लोकांना नम्रपणे विनंती आहे। त्यानंतर सचिव श्री सुनील गोन्साल्विस यांनी शिबिराचे महत्त्व स्पष्ट केले। सुनील गोन्साल्विस, मी सध्या मॉन्सिनियर एल.सी. मेमोरियल ट्रस्टचा सेक्रेटरी आहे।
आज गाज चर्चवर रक्त तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे। या रक्त तपासणी शिबिरासाठी भरभरून असा प्रतिसाद मिळालेला आहे। जवळजवळ 150 लोकांनी नावनोंदणी केलेली आहे आणि आजचं हे भव्य रक्त तपासणी शिबिर आज येथे आयोजित केलेलं आहे। आजच्या ह्या तपासणीसाठी कार्डिनल ग्रेसेस हॉस्पिटलमधून तज्ञ डॉक्टर्स आणि नर्सेस आलेले आहेत। आजच्या या तपासणीसाठी 3 ECG मशीन्स मागवलेले आहेत आणि तसेच डायबिटीजचे 2 टेस्ट इथे होणार आहेत। मला सांगण्यास खूप अभिमान वाटतो की आमची ही मॉन्सिनर LC डिसोजा मेमोरियल ट्रस्ट ही दरवर्षी वर्षाला जवळजवळ 3 ते 4 असे वैद्यकीय शिबिराचं आयोजन करत असते आणि आता हे जे आयोजन केलेलं आहे ह्याच्यानंतर आगामी आमचं कॅन्सर या आजारावर आम्ही तज्ञ डॉक्टरांना बोलून उद्बोधक असं प्रबोधनपर शिबिराचं आयोजन करणार आहोत। कारण आता माजी अध्यक्ष जो सरांनी सांगितलं त्याप्रमाणे की लोक ही नियमित असं वैद्यकीय म्हणजे रक्त तपासणी करत नाहीत आणि इथे जवळजवळ ज्या तपासण्या 2 ते 3 हजार रुपयाच्या आहेत त्या इथे अगदी कमी दरात म्हणजे 200 रुपयापर्यंत कमी दरात इथे रक्त तपासणी होत आहे आणि त्यामुळे काय होते की एखाद्याला आजार असेल तर त्याचं निदान त्यांना लागू शकतं। माजी सहसचिव श्री जसिन परेरा यांनी ट्रस्टच्या उपक्रमाचे कौतुक केले। मी जसिन परेरा, LC डिसोजा मेमोरियल ट्रस्टचं मी माजी सहसचिव। 25 वर्षा अगोदर स्वर्गवासी इग्नेशियस तुस्कानो, फादर इग्नेशियस तुस्कानो याच्या सुपीक कल्पनेतून ही संस्था चालू झाली। 25 वर्षे गोरगरिबांना सर्व ठिकाणी मदत करत आहेत। गरजू लोकांना आम्ही 20 ते 25 हजारपर्यंत मदत करत असतो। 25 वर्षानंतर कालांतराने कमिटीने निर्णय घेतला की गेल्या 10 वर्षात वर्षाला सर्व वैद्यकीय म्हणजे रक्त तपासणी किंवा इतर रोगासंबंधित शिबिरे आयोजित केली गेली। आज सुद्धा आम्ही इकडे शिबिर आयोजित केलेलं आहे रक्त तपासणी। कमाल मला वाटते 150हून जास्त लोकांनी यामध्ये भाग घेतलेला आहे। सर्व संघटनेचे सभासद यामध्ये हिरिरीने भाग घेतात। मला इकडे एकच नमूद करायचं आहे की आपण गरजू लोकांना जी मदत करतो ती मदत आजच्या महागाईच्या काळात खूपशी तोडपंजी होते, म्हणून सर्वांनी या संस्थेत मदत करावी व आपण गरजूंना जास्तीत जास्त मदत करू शकू असे आवाहन मी सर्व गावकरांना करत आहे आणि ही आपली मॉन्सिनर LC डिसोजाची कृपा आपल्यावर आहे, म्हणून या संस्थेचे उत्तरोत्तर प्रगती व्हावी या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत ही सदिच्छा। थँक्यू। शेवटी कार्याध्यक्ष श्री डेक्लान पेन यांनी ट्रस्टच्या आगामी आरोग्यविषयक उपक्रमांची माहिती दिली। नमस्कार, मी डेक्लान जोसेफ पेन, मॉन्सिनर LC डिसोजा मेडिकल ट्रस्टचा कार्याध्यक्ष। माझे इतर सहकाऱ्यांनी सगळी माहिती दिलेली आहे आणि आमचे आणखीन पुढे उद्दिष्ट असं आहे की काही लोक मनोरोग असतात त्यांच्याकरता सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत। तसं काही दिव्यांगी लोक त्यांच्यासाठी आम्ही पुढे प्रयत्न करणार आहोत। तरी असंच आपल्या गावातील गरीब लोकांनी या संधीचा फायदा घेऊन आम्हाला सहकार्य करावे हीच एवढी आमची अपेक्षा। या उपक्रमामुळे गाज गावातील लोकांसाठी आरोग्यदायी जीवनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले असून ट्रस्टच्या कार्याची गावभर प्रशंसा होत आहे।